स्वराज्य हवं की बाप, ही गोष्ट आहे शिवरायांच्या बालपणाची। कानडी मुलुकातील जहागीरचा कारभार सांभाळणारे आपले वडील शहाजीराजांना भेटण्याकरिता जिजाऊसाहेब आणि शिवराय बंगळुरास गेले। जवळपास 2 वर्षांचा भेटण्याचा योग आणि या 2 वर्षात कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर बघण्याचा शिवरायांना योग आला। हंपी विरूपाक्ष तीर्थक्षेत्र हे हिंदवी स्वराज्यात असल्याने विजयनगर ही त्याची राजधानी होती। आपला हा रामराजा एवढं पलाट्य साम्राज्य असतानाही कसा या आदिलशाहीच्या हातामध्ये गेला, हेच प्रश्न शिवरायांना वारंवार सतावत होते। बरंच काही शिकायला आणि बघायला मिळाल्यानंतर शिवराय आणि जिजाऊसाहेब हे पुण्याकडे परतले, या निश्चयासोबतच की सह्याद्रीच्या हृदयात स्वराज्य निर्माण केल्याशिवाय सोडणार नाही। पहिला बंडाचा भगवा झेंडा उभारला तो गड तोरणा, त्यानंतर लगेच कोरीगड आणि सुभानमंगळ कोंढाणा राजांनी कब्जात घेतला। आदिलशाही थक्कच झाली। एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतोय, कुठून आलं हे बळ, इसका गुरूर तो तोडना ही होगा। त्या रागाच्या भारात आदिलशहाने एक डाव खेळला। शिवाजी भोसलेच्या बापाला जर आपण छापा घालून कैद केलं तर शिवाजी की हिम्मत टूटेगी और हमारे कदमों में गिर जाएगा। आणि बस ठरलं, शिवाजीवर फौजही पाठवायची आणि गरज पडली तर शहाजीला पण ठार मारायचं। आणि 25 जुलै 1648 ला मुस्तफा खानाने विश्वासघातकी छापा घालून शहाजीराजांना कैद केले आणि विजापुरास रवाना केले। शहाजींना विजापुरास आणण्याची कामगिरी ही अफजल खानाने केली। ही बातमी पसरायच्या आतच आदिलशहाने एक मोठी फौज पुण्याकडे रवाना केली। फतेखानच्या नेतृत्वामध्ये ही मोठी फौज पुण्याकडे आदिलशहाने पाठवली शिवाजीराजांचं छोटंसं नवराज्य कब्जात घेण्याकरिता। राजगडावर ही बातमी शिवरायांना कळाली की तीर्थरूप साहेब शाही कैदेत पडले आणि फतेखान चाल करून येतोय। बादशाचा हा उघड सवाल, सांग पोरा, स्वराज्य हवं की बाप? शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार करू शकतो। चुपचाप हमारे कदमों में आओ और हमसे माफी मांगो और हमसे जो छीना है वो तुम्हारा नाखून जितना स्वराज्य हमें लौटा दो। शिवरायांसमोर एक भयंकर सवाल निर्माण झाला। वडिलांचे प्राण की स्वराज्याचं रक्षण, काय वाचवावं? आईचं सौभाग्य की स्वराज्य? दोन्हीही तीर्थरूपच, मग काय वाचवायचं? दोन्हीही वाचवायचं। शिवरायांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतिकारक होता। शिवरायांचं लष्करी बळ चिमूटभर आणि विशाल आक्रमण समोरून येत होते। नक्कीच संत तुकारामाचे विचार शिवरायांच्या मनात दुमदुमत होते। रात्रंदिनी आम्हा युद्धाचे प्रसंग, अंगी निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळ। अतिशय शक्तीने आणि युक्तीने शिवराय लढत राहिले, झुंजत राहिले। आईचं सौभाग्यही वाचवलं आणि स्वराज्यही। असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। जय शिवराय, धन्यवाद।